मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या होळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज होळी पौर्णिमा म्हणजे हुतांशी पौर्णिमा आहे. बघा, वर्षभर आपण जे सण साजरे करतो त्यापैकी काही सण हे खूप महत्त्वाचे असतात, सर्वात मोठे असतात. त्यापैकीच होळीचा सण हा आपल्या संपूर्ण देशभर उत्साहाने साजरा केला जातो. होळीचा सण हा आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. बघा, वर्षभरामध्ये 12 पौर्णिमा येतात, त्यापैकी काही पौर्णिमा ह्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यापैकीच एक कोजागिरी पौर्णिमा आणि एक हुतांशी म्हणजे होळी पौर्णिमा. या दोनही पौर्णिमा ज्या आहेत ह्या तंत्रमंत्र सिद्ध करण्यासाठी, म्हणजे तांत्रिक मांत्रिक ज्या गोष्टी आपण करतो, जे उपाय आणि सेवा करतो ते सिद्ध करण्यासाठी, त्याचं पूर्ण फळ प्राप्त करून घेण्यासाठी बघा ही पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते. जे लोक एरवी काही करत नाही ते लोकसुद्धा होळी पौर्णिमेला काही ना काही करतात. जे लोक बाहेरच्या काही बाधा करतात किंवा बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी बाधा लावतात तर ते लोक याच दिवशी या काही क्रिया करतात. कारण असं म्हटलं जातं की हुतांशी पौर्णिमेला म्हणजे होळी पौर्णिमेला जर एखादी सेवा सिद्ध केली तर ती आयुष्यभर साथ देते. एखादा तंत्रमंत्र जर सिद्ध केला तर तो कायम आपल्याला फळ देत असतो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच हुतांशी पौर्णिमेचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. आज खूप काही नाही जमलं किंवा खूप काही नाही करता आलं चालेल. फक्त आज संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता, वाईट शक्ती, शत्रुबाधा, बाहेरील बाधा, नजरबाधा, जे काही तुमच्या आयुष्यात वाईट, नकारात्मक किंवा निगेटिव्ह आहे ते सगळ्याच्या सगळ्या वस्तूसोबत घराच्या बाहेर जाईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरातला किंवा घराच्या शेजारचा, नात्यातला एखादा व्यक्ती आपल्याला खूप त्रास देतो. आपल्यापैकी 90% लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात शत्रुबाधा आहे. ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी बघा आजची ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे. आता मी तुम्हाला 3 वस्तू सांगते. तिघांपैकी एक जरी वस्तू आज तुम्ही घराच्या बाहेर काढली किंवा घराच्या बाहेर फेकली, त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी प्रत्येक वाईट गोष्ट घराच्या बाहेर जाईल. आता सगळ्यात पहिला उपाय शत्रुबाधा दूर करण्यासाठी. खूप शत्रू त्रास देतात, खूप रडवतात, तुमच्या घरातले लोक तुम्हाला त्रास देतात, तुमच्याशी भांडतात, समाजामध्ये तुम्हाला त्रास देतात किंवा काहीतरी तुमच्या मागे बोलतात, कटकारस्थानं करतात. अशा प्रत्येक शत्रूचा नाश करण्यासाठी हा पहिला उपाय. एक शत्रू किंवा अनेक शत्रू, कितीही शत्रू असतील ते दूर करण्यासाठी हा पहिला उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थित ऐका. थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं घेऊ शकता किंवा तुम्ही गव्हाचं पीठ घेतला, मैदा घेतला तरीही चालेल. यापैकी कुठलं पीठ घ्यायचं आहे, त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते छान मळायचं आहे. पीठ मळल्यानंतर तुम्हाला त्या पिठाचा एक आपण पुरी कशी बनवतो किंवा भाकरी खूप मोठी झाली पुरी कशी बनवतो, सेम त्या पद्धतीने तुम्हाला गोलाकार एक आकार देऊन गोल बनवायचा आहे. म्हणजे पुरीसारखंच तुम्हाला त्या पिठाचं बनवायचं आहे, हाताने लाटण्याने जसं जमेल तसं. आता त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं मीठ. जे तुम्ही लाटलेलं आहे म्हणजे छोटीशी पुरी लाटली असेल किंवा अजून काही, तर त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं मीठ. त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी काळी किंवा पिवळी मोहरी. यामध्ये टाकायची आहे एक चिमूटभर हळद आणि यामध्ये तुम्हाला टाकायची आहे एक सुकी लाल मिरची. सांगितलेलं सगळं साहित्य तुम्हाला त्या पुरीमध्ये किंवा जे तुम्ही लाटलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते उचलायचं आहे. हातात उचलायचं. आपण मोदक कसा पॅक करतो गोलाकार, आता मोदकाचाच आकार असं काही नाही, पण गोल त्याची पोटली करायची आहे. त्या पिठाचीच तुम्हाला ते सगळं साहित्य आत टाकून त्याची पोटलीसारखी करायची आहे. गोल ते व्यवस्थित तुम्हाला फिरवायचं आहे. आता हे फिरवल्यानंतर तुम्हाला तुमच्याच घरात दक्षिण भागात, कारण दक्षिण दिशा ही निगेटिव्हिटी दूर करणारी आहे. शत्रुबाधा असेल किंवा शत्रूचा त्रास असेल तर त्याचा नाश करणारी ही दक्षिण दिशा आहे. म्हणून दक्षिण दिशेमध्ये एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला आता हे साहित्य सगळं जे आहे हे तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. एक 15-20 मिनटं तुम्हाला तिथे ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करायला जाणार आहात, बघा जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करायला जाणार आहात तेव्हा ते तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. होळीची सगळी पूजाविधी वगैरे झाली, सगळं झालं की शेवटी तुम्हाला हे जे आहे म्हणजे त्या पिठामध्ये आपण जे सर्व साहित्य टाकलेलं आहे हे सगळंच्या सगळं तुम्हाला ते होळीमध्ये अर्पण करायचं आहे. आता आमच्याकडे प्रत्येक वर्षी हे आवर्जून करतात.
हे केल्याने घरात असणारी बाधा, शत्रुबाधा, निगेटिव्हिटी, नकारात्मकता, आजारपण, क्लेश, कलह सगळंच्या सगळं घराच्या बाहेर फेकलं जातं. हा उपाय केल्यानंतर जेव्हा तुम्ही घरामध्ये याल, होळी प्रज्वलित झाली, सगळं झालं, घरात याल, तेव्हा तुम्हाला कुठेतरी घरात त्या क्षणात अनुभव येईल, शांती वाटेल, कुठेतरी छान हलकंसं वाटेल. घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पूर्णतः घराच्या बाहेर गेलेली असेल. दुसरा उपाय जो आहे हा सुद्धा शत्रुबाधा दूर करण्यासाठीच आहे. यासाठी लिंबू लागणार आहे. लिंबावरती तुम्हाला काळ्या पेनाने किंवा कोळशाने तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. शत्रूचं नाव लिहून झालं, एक शत्रू असेल तर एकाचं लिहा, खूप असेल तर फक्त शत्रू लिहा, फक्त शत्रू लिहा. लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे लिंबू एका लाल किंवा काळ्या रंगाच्या धाग्यात, शक्यतो काळाच धागा घ्या, त्या धाग्यामध्ये 7 वेळा गुंडाळायचा आहे. 7ही वेळा धागा गुंडाळत असताना शत्रुनाशाय, 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 शत्रुनाशाय हा मंत्र म्हणायचा आहे. शेवटी त्या धाग्याला गाठ मारायची आहे आणि त्याच्यानंतर हे बंदिस्त केलेलं जे लिंबू आहे हे स्वतःवरूनच 7 वेळा असं ओवाळायचं आहे. जेव्हा होळी प्रज्वलित करायला घराच्या बाहेर पडाल तेव्हा हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं. शक्य असेल तर होळीमध्ये किंवा घराच्या बाहेर कुठेही मोकळी जागा, रान, शेत असेल, मोकळं माळ असेल तर त्यामध्ये हे तुम्हाला फेकून द्यायचं आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर सुद्धा तुम्हाला ज्या शत्रूचा त्रास आहे, ज्याचं नाव तुम्ही लिहाल किंवा शत्रू असं लिहाल, ते शत्रू जे कोणी तुम्हाला त्रास देतात, जे तुम्हाला म्हणजे तुमच्या मागे काहीतरी कटकारस्थानं करतात, काही असेल ते सगळंच्या सगळं या आजच्या दिवसामध्ये संपेल. जसं ते लिंबू बाहेर फेकाल किंवा होळीमध्ये जाळाल तसं तुमची जी काही शत्रुबाधा आहे त्या व्यक्तीपासून ती जळेल किंवा ती संपेल. तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तीळ. प्रत्येकाच्या घरात काळे तीळ असतातच. थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत हाताच्या मुठीत. हा उपायसुद्धा आज संध्याकाळपासून रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही करा. उजव्या हातामध्ये थोडे काळे तीळ घ्यायचे आहेत. तिळांच्या वरती बघा, जे तीळ घेतलेले आहे त्या तिळांच्या वरती तुम्हाला 7 मिठाचे खडे ठेवायचे आहेत. अख्खं मीठ जे असतं आपलं गोल, त्या 7 मिठाचे खडे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला एक सुकी लाल मिरची ठेवायची आहे. 2 ते 4 लसणाच्या पाकळ्या, म्हणजे सुकलेलं लसूण जे असतं ते किंवा मग लसणाची सालं असतात ती थोडी घ्यायची आहेत. सांगितलेलं सगळं साहित्य उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर हाताची मूठ बंद करायची आहे. घरातल्या सगळ्या ठिकाणी ही मूठ स्पर्श करून आणायची किंवा घरामध्ये फिरवून आणायची. घराच्या बाहेर यायचं. मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा ही हाताची मूठ जी आहे, जे साहित्य आहे ते उतरवायचं. उतरवल्यानंतर 3 वेळा कुंक मारायची. जो शत्रू त्रास देतोय तो नष्ट होत आहे, दूर होत आहे, तुमच्या आयुष्यातून कायमचा समाप्त होत आहे, खूप लांब चाललेला आहे असं एक इमॅजिन करायचं. आणि घराच्या थोडंसं बाहेर येऊन हातामध्ये असणारं सगळं साहित्य, जिथे कचराकुंडी असेल किंवा एखादी गटार असेल, मोकळी जागा असेल, रानशेत असेल किंवा होळी जरी पेटवली असेल आजूबाजूला कुठे, तर त्यामध्ये हे सगळं फेकून द्यायचं, टाकून द्यायचं, जाळायचं किंवा फेकायचं. हात झटकायचे आणि घरात येण्यापूर्वी हातावर पायावर पाणी घ्यायचं. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याच्या आयुष्यात कुठलीही बाधा असेल, मग कुठला दोष असेल किंवा अगदी काहीही असेल, ते सगळंच्या सगळं संपेल. खूप येणारा आजारपण असेल, कुणीतरी खूप त्रास देत असेल, तर त्या सगळ्याच गोष्टींमधून तुमची मुक्तता होईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, नक्की करा.